नमस्कार. माय सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल तुम सर्वांचे आभार. सर्वप्रथम या चॅनलवर सरकारी योजनांची माहिती दाखवली जाते. माहिती अत्यंत अचूक आणि सविस्तर असून कमीत कमी शब्दांत सादर केली जाते. त्यामुळे या चॅनलवरील व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे, जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून या चॅनलवर नवीन योजनांची माहिती अपलोड केली जाईल तेव्हा तुम्हाला ती सर्वात आधी दिसेल. आज आपण अशाच एका योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. केंद्र आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या या योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना. महिलांच्या आर्थिक उन्नती आणि विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील महिलांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करून त्यांना औद्योगिक क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. आता आपण या योजनेचे उद्दिष्टे, अटी, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि लाभ यांची सविस्तर माहिती पाहू. त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महिलांच्या विकासावर केंद्र आणि राज्य सरकारने विशेष भर दिला आहे. 2047 पर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिलांची कमाल सहभागिता सुनिश्चित करण्याचे सरकारचे ध्येय आहे. अनेकदा महिलांना व्यवसाय सुरू करायचा असतो, परंतु निधी अभावी त्यांना अडचणी येतात. या समस्येवर उपाय म्हणून या योजनेअंतर्गत महिलांना नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. योजना, घोषणा आणि उद्देश. महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2024च्या अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना जाहीर केली. महिला निवडून दिलेल्या स्टार्टअप्सना आर्थिक आधार देऊन महिला निवडून दिलेल्या व्यवसायांना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे. महाराष्ट्र सरकारचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नवोन्मेष विभाग या योजनेची अंमलबजावणी करतो. महाराष्ट्र राज्य नवोन्मेष सोसायटी ही या योजनेची अंमलबजावणी करणारी संस्था आहे. या योजनेत लाभार्थ्यांना 1 लाख रुपये ते 25 लाख रुपये या दरम्यान आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल. योजनेची उद्दिष्टे: 1. औद्योगिक क्षेत्रात महिलांची सहभागिता वाढवणे. 2. नवीन महिला उद्योजकांना प्रोत्साहित करणे. 3. देशाच्या आर्थिक प्रगतीत योगदान देणे. 4. महिलांचे आर्थिक दर्जे उंचावणे. लाभार्थी निवड प्रक्रिया: 1. महिला लाभार्थी महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे. 2. या योजनेचे लाभ मिळविण्यासाठी स्टार्टअप हे DPIIT आणि MCA यांच्याकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. 3. स्टार्टअपची स्थापना किमान 1 वर्ष जुनी असणे आवश्यक आहे. 4. महिला संस्थापकांनी स्टार्टअपमध्ये 51% शेअर असणे आवश्यक आहे. 5. वार्षिक उलाढाल 10 लाख रुपये ते 1 कोटी रुपये या दरम्यान असणे आवश्यक आहे. 6. यापूर्वी कोणत्याही राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत आर्थिक मदत प्राप्त झालेली नसावी. आवश्यक कागदपत्रे: 1. पिच डेक. 2. MCA प्रमाणपत्र. 3. DPIIT प्रमाणपत्र. 4. ऑडिट अहवाल. 5. कंपनी लोगो. 6. संस्थापकांचा फोटो. 7. उत्पादन किंवा सेवा फोटो. 8. कार्यालय पत्ता आणि वीज बिल. 9. GST प्रमाणपत्र. अर्ज प्रक्रिया: या योजनेसाठीचे अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक वर्षी अर्ज स्वीकारण्यासाठी विशिष्ट कालावधी ठरवला जातो. प्राप्त अर्जांची तपासणी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाईल. कसे अर्ज करायचे? 1. प्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 2. वेबसाईटची दुवा व्हिडिओखाली दिली आहे. 3. फॉर्मवर क्लिक करून माहिती भरा, जसे की व्यवसाय नाव, महिला संस्थापकाचे नाव, ईमेल ID, व्यवसाय श्रेणी, मोबाईल नंबर 4. सर्व तपशील भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा. महत्त्वाची माहिती: या वर्षासाठी या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2025 मध्ये रात्री 12 वाजेपर्यंत आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मुदतपूर्वी अर्ज करा. योजनेबद्दल अधिक माहितीसाठी व्हिडिओखाली दिलेल्या दुव्यांना, पत्त्याला आणि फोन नंबरला संदर्भ घ्या. सूचना: अत्यंत महत्त्वाची गोष्ट, सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात. त्यामुळे योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी. मी या व्हिडिओखाली एक लिंक दिली आहे, त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राइब करा. सबस्क्राइब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील. धन्यवाद.